नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज बघतोय प्रॅक्टिस सेट 1.5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सोपी एक्सरसाइज आहे, थोडीशी वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेमची आपल्याला प्रत्येकाला भीती वाटते, परंतु जर व्यवस्थित कन्सेप्ट असेल तर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सुद्धा सोपे जाते. तर बघूया, लेट न करता क्वेश्चन क्रमांक फर्स्ट. ठीक आहे, बघा काय सांगतोय. बघा क्वेश्चन आहे, टू नंबर डिफर बाय 3. टू नंबर डिफर दिसतोय प्रश्न तुम्हाला का? अजून मोठा करू स्क्रीन? अजून मोठा करू? ठीक आहे, दिसतंय प्रत्येकाला? प्रत्येकाचं लक्ष आहे. टू नंबर डिफर बाय 3. दोन नंबर आहे, त्यांच्यात डिफरन्स मात्र कितीचा आहे? 3चा. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. याचा अर्थ बघा, असे दोन नंबर आहे, थोडंसं डोकं लावायचं. एक आहे ग्रेटर नंबर आणि एक आहे स्मॉलर नंबर. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी. एक आहे ग्रेटर आणि एक काय स्मॉलर. मग ग्रेटरला तुम्ही एक्स कन्सिडर करा आणि स्मॉलरला काय वाय. इथे लिहायचं लेट बी कन्सिडर ग्रेटर नंबर इज एक्स. ग्रेटर नंबर इज किती? एक्स. अँड स्मॉलर नंबर मात्र काय? वाय इज वाय. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय दिलेली? फर्स्ट कंडिशन पाहत. फर्स्ट कंडिशन काय? कंडिशन काय आहे बघा. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. सम ऑफ द ट्वाइस म्हणजे दुप्पट. स्मॉलर नंबर म्हणजे कोणता आहे? एक्स एक वाय. स्मॉलर म्हणजे वाय. म्हणजे 2y झालं. सम म्हणजे बेरीज. सम म्हणजे काय? बेरीज. ट्वाइस द स्मॉलर नंबर. अँड म्हणजे बेरीजच करणे. थ्राइस म्हणजे तिप्पट. ग्रेटर नंबर म्हणजे एक्स. किती रे? 19. काय? 19. टू नंबर डिफर. प्रश्न असाच आहे का? बघून घ्या पूर्ण प्रश्न असाच आहे का? द नंबर डिफर बाय 3. बरोबर आहे. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. किती? फाइंड द नंबर. बरं मला सांगा, त्यांनी सुरुवातीला देखील दोन नंबरचा डिफरन्स दिलेला आहे. या दोघांचा जर डिफरन्स केला ना, मोठ्याचा आणि छोट्याचा, किती माहिती का? 3. किती आहे? बरोबर आहे का? तिघांचा. मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन डिफर किती? ही पहिली कंडिशन आहे ना. ही कंडिशन नंबर कोणती? एक पहिली. ही कंडिशन नंबर किती आहे? दुसरी. मग लिहायचं लेट बी कन्सिडर ग्रेटर नंबर इज एक्स अँड स्मॉलर नंबर इज वाय. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन टू नंबर डिफर बाय 3. टू नंबर बोला. टू नंबर व्यवस्थित दिसतं. टू नंबर डिफर बाय किती आहे? डिफर बाय 3. कितीने? 3 ने. मग सरळ काय लिहिणार? एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती? 3. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं? पहिलं. मग आता परत अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू बोला सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगताय? अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बघा, ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोण आहे? वाय. त्याचे दुप्पट म्हणजे 2y. बरोबर आहे का? मग ट्वाइस द स्मॉलर नंबर इथे लिहायचं 2y. अँड म्हणजे बेरीज. अँड म्हणजे काय? बेरीज. थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस इकडून लिहा वाटल्यास. थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबरला काय अंतर आहे? 3x. थ्राइस द ग्रेटर नंबर. आणि हे किती? 2y. थ्राइस द ग्रेटर नंबर किती आहे? 19. किती आहे? 19. याला इक्वेशन नंबर काय म्हणणार? 2. याला इक्वेशन नंबर काय? 2. आलं. इक्वेशन भेटले आपल्याला. आता काय करणार आहे? सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. मग आता सॉल्व्ह करू शकतो आपण. कसं करणार बोला? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आणि दुसरं काय रे? 3x प्लस 2y इज इक्वल टू किती रे? 19. तुम्ही काय करणार? पहिल्या इक्वेशनला कितीने मल्टिपल करा? फर्स्ट इक्वेशन मल्टिपल बाय कितीने करता? मल्टिपल बाय 2 करणार. हे प्लस आणि हे 2 मायनस होऊन जाते. मल्टिपल बाय 2. मग 2 गुणिले एक्स 2x, 2 गुणिले वाय 2y, 3 2 किती झाले? 6. ज्याला इक्वेशन नंबर काय म्हणणार आता? 3. काय म्हणणार?
हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2 आणि मल्टिपल केल्यावर किती झालं 3. बेरीज करून टाका, दुसऱ्याची आणि तिसऱ्याची बेरीज करून टाका. इक्वेशन 2 ऍड विथ किती रे 3. कोणासोबत 3 सोबत. सांगा मग, सांगा बेरीज करा. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. 2x मायनस 2y इज इक्वल टू किती आहे 6. किती 2y काय झाले कट. 3 आणि 2 किती झाले 5x. 19 आणि 6 किती झाले 25. x ची व्हॅल्यू किती आली 25/5. 5 1 5 5 5 25. x ची किंमत किती आली 5. पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. x इज इक्वल टू 5. x मायनस y इज इक्वल टू किती आहे 3. x ची किंमत किती आहे 5. ठेवा इथं 5 मायनस y इज इक्वल टू किती 3. मायनस y तिकडे घेऊन जा, 3 इकडे आणा. हा 5 म्हणून 3 गेले 2. y ची किंमत किती आली. मग x म्हणजे 5. कोणता नंबर तो ग्रेटर नंबर इज नंबर इज 5 and y is किती रे 2. स्मॉलर नंबर इज किती आहे स्मॉलर नंबर इज 2. कळलं काय अडचण. बघायचं एक मिनिट.
मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला कळाला? काय अडचण कोणाला? ठीक आहे, काय अडचण. दुसरा क्वेश्चन स्टार्ट करूया. कळालं? काही अडचण असेल तर विचारा. गेलं सगळं? झालं असेल. करू नेक्स्ट क्वेश्चन. ठीक. अशा पद्धतीने हा प्रश्न अवघड नाहीये, फक्त समजायचं 2 नंबर मधला फरक कितीचा आहे? 3चा. नंतर एक मोठा नंबर आणि कोणता रे? छोटा नंबर. आणि कंडिशन फॉलो करायची. इक्वेशन बनायचं, पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन. ठीक आहे, जाऊ पुढं. आता पहा क्वेश्चन क्रमांक किती आहे? आता दुसरा. कोणता? दुसरा. आता पहिलं सुरुवातीला प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा एक रेक्टँगल आहे. हे काय म्हणताय? आय एम अ रेक्टँगल. मी एक रेक्टँगल आहे. हा बोर्डाला 3दा आलेला प्रश्न आहे बरं का, बोर्डाच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न बरेच वेळेस प्रश्न आलेला आहे. आय एम अ रेक्टँगल, ही त्याची लेंथ आहे. काय रे? बोला काय? लेंथ. ही लेंथ आहे आणि काय? ही पण लेंथ आहे. ही पण लेंथ आहे आणि ही पण लेंथ आहे. ही ब्रेथ आहे, ही पण ब्रेथ आहे. ही लांबी जेवढी तेवढीच ही राहणार. रेक्टँगल म्हटलं तर काय बाजू कशा असतात यांच्या? सारख्या असतात, कमी जास्त असतात? सांगा. हा, आणि ब्रेथ पण काय सारख्याच असतात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय. एक्स ची किंमत काढा आणि वाय ची. आणि नंतर पेरीमीटर विचारलं आणि नंतर एरिया विचारलं. पेरीमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड आणि एरिया म्हणजे काय? स्क्वेअर फीट एरिया काढायचं. मग कसं राहणार बघा. मग लेंथ किती आहे रे? मला एवढं सांगा तुम्ही, लेंथ किती आहे? बोला लेंथ. लेंथ किती आहे? 2x + y + 8 इज इक्वल टू, ही पण लेंथच आहे ना, 4x - y. याला सॉल्व करा पुढे मग करून सांगा. हे 4x आहे ना इकडं, हे 2x इकडे घेऊन जा. 4x मायनस किती रे? 2x. हे -y आहेच, हे +y इकडे घेऊन जा. प्लस y आहे ना, प्लस आहे का मायनस आहे? प्लस. इकडून का होणार? -y. आणि 8 तसंच ठेवा, 8 तसंच ठेवा. 4x मधून 2x गेले, 2x. y आणि y किती झाले राजा? 2y. किती झाले? परत 2 ने भाग द्याला. इक्वेशन डिवाइड बाय 2. 8 डिवाइडेड बाय 2, 2x डिवाइडेड बाय 2, 2y डिवाइडेड बाय 2. सांगा पोरो, बेचोक 8 म्हणजे 4 आलं. 2 2 कट, x 2 2 कट, काय आलं? काय? मग इक्वेशन असली का x - y = 4. इक्वेशन नंबर 1. चालतं का नाही चालत? हा, चालतं का? काय अडचण? अच्छा, मग हे झालं इक्वेशन नंबर 1. कोणाला लागू होते? लेंथला. कोणाला लागू होतं? आता ब्रेथ पकडा. ही जेवढी ब्रेथ आहे तेवढी जी ना. आता हा बोर्ड आहे डिजिटल, याची जेवढी लांबी आहे तेवढी खालची पण लांबी आहे. जेवढी याची रुंदी आहे तेवढी ही पण रुंदी आहे का नाही? मग हे सांगा, 2y = किती रे? x + किती? 4. मग आता हा, हे 2y इकडं हा, x तसाच, हा 2y प्लस आहे ना, इकडून काय मायनस, हे 4 प्लस इकडून काय आले मायनस. लिहिताना असली x - 2y = -4. याला इक्वेशन नंबर काय म्हणणार? पहिलं का दुसरं? दुसरं. आता सॉल्व करायचं काय?
एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हे कोणतं होतं पहिलं. दोन इक्वेशन आहे ना, काय करू सांगा तुम्हीच. सबट्रॅक्शन करावं लागेल. काय सबट्रॅक्शन करा. काय करणार? सबट्रॅक्शन. इक्वेशन 1 फ्रॉम 2. सबट्रॅक्शन करा. कोणत्या इक्वेशन मधून? 1 मधून 2 करा किंवा 2 मधून 1 करा, काही फरक पडत नाही. 1 लिहा पहिले वरती. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. 2 लिहा. एक्स मायनस 2y इज इक्वल टू किती रे? -4. मायनस करा म्हणजे याचा अर्थ काय? यांचे चिन्ह बदला. हे मायनस होईल, हे मायनसचं काय झालं? प्लस. हे मायनसचं काय झालं? प्लस. सांगा मग. हे प्लस एक्स मायनस एक्स कट, हे प्लस 2y आणि वरती 1y, काहीच नाही. याचा अर्थ किती? लक्ष आहे ना प्रत्येकाचं? हे प्लस 2y आणि हे वरचे काय? मायनस 1y. 2y मधून 1y गेला, 1y किती राहणार? प्लस का मायनस? प्लस. राईट. इक्वेशन बरोबर लिहिलं ना मी का नाही लिहिलं? एक्स मायनस वाय 4 लिहिलं आणि नंतर नाही इक्वेशन बरोबर लिहिलं ना का नाही लिहिले? हे बा, हे किती होतं? 2y एक्स प्लस किती? 4. 2y एक्स प्लस 4. आपण काय केलंय? 4 ला तिकडे आणलं, -4 एक्स 2y इकडे आणलं. एक्स मायनस 2y इज इक्वल टू किती झालं? -4. एकच इक्वेशन भेटते का? एक्स मायनस 2y इज इक्वल टू किती आहे? हे इक्वेशन भेटलं नाही आणि एक आहेच. एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आहे? 4. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन कोणतं आहे? आवाज कोणतून येतोय? एक्स मायनस 2y इज इक्वल टू किती आहे? -4. सबट्रॅक्शन करतोय ना आपण. मग एक्स मायनस वाय वरती लिहिलं, नंतर 4, नंतर एक्स मायनस 2y, यांचे चिन्ह बदलता. एक्स एक्स कट झाले, हे प्लस 2y मधून 1 गेला. दोन्ही निगेटिव्ह आहे ना, बरोबर आहे ना? तुम्ही फटाफट रिप्लाय देत नाही मला. 2y मधून 1 y गेल्यावर किती? सिंगल y 1y. हा -4, हे मायनस प्लस झाले, मग 4 आणि 4 किती झाले? 8. y ची किंमत किती आली? प्लेस इन इक्वेशन 1 मध्ये प्लेस करा. काय दे? 1 किती आहे? 1 मध्ये करा. एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आहे? एक्स मायनस वाय किती आहे? बोला ना. 4 आहे का? y ची किंमत किती आहे? 8. हा 8 इज इक्वल टू किती? 4. -8 इकडे आणा. 4 प्लस 8, एक्स ची किंमत आली 12. हा आता हे 12 आले. ठीक आहे, म्हणजे एक्स पण आला आणि काय आलं? वाय पण आलं. मग आता काय विचारलं? पेरिमीटर विचारलं यांनी. पेरिमीटर विचारलं ना. मग आता पेरिमीटर विचारलं आणि एरिया पण विचारला. मग आता लांबी माहित नाही ना किती आहे, आणि ब्रेथ माहिती आहे पा. ब्रेथ म्हणजे 2y ना. ब्रेथ म्हणजे इकडची पकडा किंवा इकडची पकडा, कोणती एक पकडा. 2y. y ची किंमत सांगा. 2. y ची किंमत किती? 8. 8 दुनी किती? 16. ब्रेथ आलं. लेंथ सांगा. कोणती एक सांगा. सांगा कोण सांगता? 4x मायनस वाय. 4x मायनस वाय 4. x ची व्हॅल्यू किती आलेली? x ची व्हॅल्यू किती आली? हा पुढे 12. हा x ची व्हॅल्यू 12. बरोबर. x ची व्हॅल्यू 12. y ची व्हॅल्यू सांगा. पटपट सांगा, म्हणजे मला पटपट सॉल्व्ह करते. 12 चौक 48. 48 मधून 8 काढा. किती आलं? किती आलं? कोणती व्हॅल्यू राजा? ब्रेथ. ब्रेथ किती आहे? नमस्कार क्लास. हा पहिले कोणती पकडली? मग एक्स कोणती आहे? क्लास 10. हे पकडलं ना ब्रेथ. आता ही लेंथ आहे ना राजा, कोणती आहे? लेंथ. ही लेंथ आहे. लेंथ इथं एल लिहिलं ना आपण. हे किती आहे? एल एल एल. किती आलं? हे 40. मग आता तुम्ही सांगा, एक रेक्टँगल आहे, इकडची ही 40, ही 40 आणि ही किती आली तरी? 12. किती आली? 16 आहे का? पुढे 16. हा हे 16.
हे 16, हे 16, हे 16. सांगा मग पेरिमीटर किती राहणार? पेरिमीटर सम ऑफ ऑल साइड. पेरिमीटर म्हणजे काय? सम ऑफ ऑल साइड. ऑल साइड. मग मी आता याला काय करतो, थोडस वरती घेतो, चालेल ना? सम ऑफ ऑल साइड. सांगा मग किती रे? 40 प्लस 40 प्लस 16 प्लस 16 किती झाले? 100 आहे का उत्तर? पहा, पेरिमीटर 112 आहे का? नक्की. आता विचारलं एरिया. एरिया लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू काय? लेंथ किती आली? 40. ब्रेथ किती आहे? 16. 16 चौक 64. किती? 64. आणि शून्याशी शून्य. पाहत उत्तर आहे का? स्क्वेअर युनिट. हा 640. नक्की का? म्हणजे काय काय काढलं आपण? लांबी काढली, रुंदी काढली, पेरिमीटर काढलं, एरिया काढलं. हा 10वीच्या परीक्षेत कमीत कमी 4-5 वेळेस आलेला प्रश्न बरं का. हा 10वी बोर्डाच्या एक्झाम मध्ये बोर्डाचं सिलेबस बदलून 10 वर्ष झाले. 2015-16 बदलला होता. अजून 16 पासून तर किती झाले? 26 येऊन गेले ना. 10 वर्ष झाले जवळपास. आता वर्ष 2 वर्ष सिलेबस का होणार? बदलणार. ठीक आहे. एकदा असते ऑक्टोबरला आणि एकदा असते मार्चला. 10 वर्षात 20 वेळेस परीक्षा असते. एका वर्षात दोनदा, तर 10 वर्षात किती झाले? मग 20 वेळेत कमीत कमी 2-4 हा प्रश्न आलेला आहे. सराव मध्ये आलता का? हा सराव पेपर सराव मध्ये. ठीक आहे. बरं, कळालं तुम्हाला? काय अडचण? 2 मिनिटं लक्ष द्या याच्याकडे वाटल्यास. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा घेऊ का? 2 मिनिटं लक्ष देता याच्याकडे. ते आवाज कुठून येत आहे? पाठीमाग जाय, त्याला म्हणा सरांचं लेक्चर चालू आहे, बाहेर चाललं जा. करू स्टार्ट. दिसते प्रश्न? बघा आता. हे फादर आहे काय, आणि हे काय सन. काय हा फादर आणि सन्स. फादर आणि काय रे सन. तुम्हाला एवढं तर माहिती आहे पप्पाचं वय जास्तच राहणार सनपेक्षा. असं नाही होऊ शकत सनचं वय पप्पापेक्षा जास्त होऊ शकतं का? असं नाही. फादरचं वय जास्तच राहणार कोणापेक्षा? सन. त्यांनी सांगितलं तर सम ऑफ फादर्स एज इज ट्वाइस. फादरचं एज समजा एक्स आहे, सनचं एज वाय. हा त्याच्या ट्वाइस म्हणजे 2y. ट्वाइस म्हणजे किती रे? दुप्पट. किती झाले? 70 वर्ष. हे झाले इक्वेशन नंबर 1. काय? इफ डबल द एज ऑफ फादर. फादरचं एज डबल करूया. बर करूया. 2x अँड ऍड द हिज सन. त्याच्या पोराचं वय ऍड करा. ते 95 भरलं. किती भरलं? किती इक्वेशन भेटले? 2. काय करायचं सांगा आता. कोणाला तरी 2 ने मल्टिपल करून टाका. कोणाला करता? वरचल करता. इक्वेशन 1 मल्टिपल बाय 2. मग 2x 2 किती झालं? 4y. 70 2 140.
इक्वेशन नंबर 3 भेटले. आता आपल्याला या दोघांचं सॉल्व्ह करायचं, काय जे करायचं सबट्रॅक्शन करा. बरोबर. इक्वेशन 2 सबट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. नक्की ना? ह्याचे प्रश्न समजायला अडचण यायला पाहिजे. वर्ड प्रॉब्लेम आहे, 4-4 मार्काचे असतात. मग आज फादर काढून घ्यायचं, एक सन काढून घ्यायचं समजण्यासाठी. नंतर रब केलं तरी चालते. फादर मोठे जे सन काय म्हणून फादर 1 आहे तर पोरग दुप्पट आहे. दोघांची बेरीज किती झाली 70. पण जेव्हा फादर डबल होतं पोरग सिंगल होतं आणि त्यावेळेस त्याचं वजन किती झालं, वय किती झालं, 95 झाले. मग हे सबट्रॅक्शन करा. मोठी संख्या कोणती रे? ही 2x प्लस 4y इक्वल किती 140. बरं हे किती सांगा आता? इक्वेशन 1 किती आहे? हा x प्लस किती, त्याला तर डबल केलं ना तुम्ही, त्याचं 30 रेस केलं ना. हा इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करणार आहे फ्रॉम इक्वेशन 3 मधून. किती मधून रे? 3 मधून. कशातून? 3 हे ना 2x प्लस 4y 140. दुसरं सांगा मला. 2x प्लस y किती रे? 95. बेरीज करायची की मायनस करायचं? चिन्ह बदला. हे प्लस 2x मायनस 2x कट. 4y मधून 1 गेले 3y. 140 मधून 95 काढा. 45 y ची व्हॅल्यू सांगा. 45 भागिले 3. 3 आहे का? 3. 3 5 15. y किती आहे? 15. y म्हणजे कोणाच वय? सनसेज. सनसेज किती आहे? 15 इयर. आता हे प्लेस करा इन इक्वेशन. कोणत्या याच्यात करता सांगा? 1 मध्ये करा. प्लेस इन इक्वेशन 1. काय दे 1? x प्लस 2y इज इक्वल टू किती? 70. सांगा किती? 70. x कोणाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला? 2 y 15 इज इक्वल टू 70. x प्लस 30 इज इक्वल टू 70. मग x ची व्हॅल्यू 70 मायनस 30 किती येईल? बघा तो आन्सर आहे का? फादर्स एज किती बघून घ्या. फादर्स एज 40. कळालं? अवघड आहे का? सिंपल आहे. असे प्रश्न मात्र परीक्षेत येत असतात. कळालं? प्रश्न झाल्यावर 2 मिनिटं त्याच्याकडे बघायचं स्वतः. मी सॉल्व्ह तर करून दिलं, तुमचं काम आहे. आता लिहित तर नाही, लिहायचं तर घरीच जाऊ नये. मग आता तुम्ही काय करायचं त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. रेग्युलर बॅच मध्ये एकच प्रश्न होते एका दिवसात. 7 दिवस 7 प्रश्न होतात. बरोबर? चला झालं. नेक्स्ट पहा. दिसते प्रश्न? क्वेश्चन नंबर किती आहे पाहता? 4था. हाच आहे का? डिनॉमिनेटर आणि काय न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा अर्थ कळतो तुम्हाला? न्यूमरेटर म्हणजे वरती, डिनॉमिनेटर म्हणजे काय खाली. न्यूमरेटरला x म्हणा, न्यूमरेटरला काय म्हणा y. कळालं का? अंश आणि छेद. न्यूमरेटर म्हणजे अंश, डिनॉमिनेटर म्हणजे काय? द डिनॉमिनेटर. तुम्ही सांगा जिथं जिथं न्यूमरेटर शब्द आला तर y टाका, सॉरी न्यूमरेटर आला तर x टाका, आणि डिनॉमिनेटर आला तर
आता टाकत जाऊ हा आपण इथं. हा न्यूमरेटर काय डिनॉमिनेटर आहे का, कोणता उल्लेख आहे पा, डिनॉमिनेटर वाय, फ्रॅक्शन मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे काय रे एक्स, डिनॉमिनेटर म्हणजे काय रे वाय, डिनॉमिनेटर म्हणजे वाय, न्यूमरेटर म्हणजे काय रे एक्स. परत बोथ न्यूमरेटर म्हणजे काय एक्स, डिनॉमिनेटर म्हणजे किती वाय. कळालं का. जिथं जिथं वाक्य वाचलं मी तिथं तसं करायचं काय. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज अ 4 मोर दॅन द ट्वाइस न्यूमरेटर. मोर दॅन द काय, ट्वाइस द न्यूमरेटर. मोर दॅन म्हटलं तर बेरीज करायची, मोर दॅन म्हटलं तर काय, पेन चेंज करू का. आता इथं लिहायचं काय लिहिणार, लेट बी कन्सिडर डिनॉमिनेट न्यूमरेटर म्हणजे किती आपल्याकडं, न्यूमरेटर म्हणजे किती बोला इज एक्स अँड डिनॉमिनेटर म्हणजे किती रे, डिनॉमिनेटर म्हणजे वाय इज वाय अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बरोबर आहे का. काय कंडिशन आहे, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज अ, डिनॉमिनेटर म्हणजे वाय, फ्रॅक्शन मोर दॅन ट्वाइस, ट्वाइस म्हणजे दुप्पट. न्यूमरेटर म्हणजे काय रे, तुम्ही सरळ सांगा आता, डिनॉमिनेटरला काय म्हणता, वाय म्हणता. काय म्हणता, इज म्हणजे इक्वल, इज म्हणजे काय, 4 मोर दॅन, 4 म्हणजे 4, मोर दॅन म्हणजे बेरीज, मोर दॅन म्हणजे काय, लेस दॅन म्हणजे वजाबाकी, मोर दॅन म्हणजे काय रे, मोर दॅन बेरीज, लेस दॅन म्हटलं तर वजाबाकी. 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर, ट्वाइस म्हणजे दुप्पट, आणि न्यूमरेटरला काय म्हणता एक्स. झालं की नाही पहा इक्वेशन, अवघड आहे ते हा. मग इक्वेशन कसं तयार झालं पहा, एक्स ला कधी पण एक्स निगेटिव्ह नाही पाहिजे सुरुवातीला, त्याच्यामुळे वाय ला अलीकडे बोलून घ्यायचं, 4 ला पलीकडे बोलून घ्या, -4 झाले, हे 2 एक्स झाले, हे वाय इकडे आलं सांगा -y, म्हणजे इक्वेशन काय तयार झालं, 2x - y इज इक्वल टू -4. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर काय झालं फर्स्ट. काय झालं इक्वेशन नंबर फर्स्ट बोला, 2x - y इज इक्वल टू -4. इथपर्यंत काही अडी अडचण, परत सांगू इथपर्यंत. डिनॉमिनेटर म्हणजे काय रे वाय, हे लिहिलं. ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे इक्वल, 4 म्हणजे 4, मोर दॅन म्हणजे प्लस, ट्वाइस म्हणजे दुप्पट, आणि न्यूमरेटर म्हणजे एक्स. झाली पहिली कंडिशन. मग आता काय केलं, हे 2x इकडे प्लस होते, तिकडे नेऊन काय झाले मायनस, किंवा हे वाय प्लस होते ना, त्याला इकडे आणलं -5. 2x मायनस किती झाले वाय इज इक्वल टू किती -4. याला इक्वेशन नंबर काय मग परत अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगता येईल, बोथ म्हणजे कोण कोण, न्यूमरेटर पण आणि डिनॉमिनेटर पण, बोथ आर रिड्यूस बाय 6. त्यांनी सुरुवातीलाच दिलं की डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स. डिनॉमिनेटरला काय म्हणतोय आपण, वाय म्हणतोय की एक्स म्हणतोय, डिनॉमिनेटर काय एक्स, डिनॉमिनेटर किती आहे, बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर, बिकम द 12 टाइम्स आणि रिड्यूस बाय 6. रिड्यूस म्हणजे कळतं तुम्हाला, सबट्रॅक्शन. कितीने रिड्यूस करायचं, 6 ने. दोघांमध्ये रिड्यूस करा, न्यूमरेटर मध्ये पण आणि डिनॉमिनेटर मध्ये पण. कोणाकोणात रिड्यूस करणं सांगा, न्यूमरेटर मध्ये पण आणि डिनॉमिनेटर. मग वाय आणि इकडे काय रे एक्स, इकडे इक्वल, रिड्यूस बाय 6, इकडे पण 6, इकडे 6. हे याचे किती पट आहे, किती पट येते 12 टाइम्स. किती टाइम्स आहे, म्हणजे इक्वेशन बरोबर बनलं का बा. आता वाक्य वाचत बरोबर आहे का. हे बा रिड्यूस बाय 6, दोन्ही साईडला मी किती रिड्यूस केलं, मी एक साईडला वाय लिहिलं. आता कोणाला असं वाटतं की सर पहिले वायच्या जागी एक्स लिहा, इकडे काही फरक पडत नाही, लिहून टाका. पहिले एक्स लिहा नंतर वाय लिहा. किती रिड्यूस करायचं, 6 ने, इथं 6 ने, इथं 6 ने.
बरोबर का? आणि कोणाच्या पटी न्यूमरेटरच्या, हे बा कोणाच्या आहे त्या, हे 12 टाइम्स न्यूमरेटर. न्यूमरेटर कुठे एक्स आहे ना, मी याची किती लिहू 12. झालं का? सांगा आता 12x मायनस किती 12×72 वाय मायनस किती रे 6 -6. काय करते वायला तिकडे शक्य करा. 12x वाय इकडे आलं मायनस वाय झालं. हे किती रे -6 -72 इकडे आलं सांगा +72. 72 मधून 6 काढा. किती 72 मधून 6 गेल्यावर किती होता 66. 12x मायनस वाय इज इक्वल टू किती 66. याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाका. याला इक्वेशन नंबर काय द्या. सॉल्व करते ना इक्वेशन. ते मायनस वाय ते प्लस आहे, काय करा सबट्रॅक्ट करून टाका. मायनस मायनस का होऊन जाते प्लस होऊन जाते. लिहू का इथं? हा दिसतंय ना, थोडं मोठं करू. दिसतंय. याला हे 66 आहे, याला काय करू सबट्रॅक्ट करून टाकू. त्याला सबट्रॅक्ट करून टाकू. कोणाला करता सांगा. इक्वेशन 1 सबट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन, ठीक आहे. किती 12x मायनस वाय इज इक्वल टू किती 66. ते किती रे 2x मायनस वाय इज इक्वल टू किती सांगा. मग सबट्रॅक्शन म्हटलं तर मायनस होईल, हे प्लस होऊन जाईल, परत हे प्लस होऊन जाईल. वाय वाय काय झाले 12तून 2 गेले की 10x. 66 मधून 4 गेले नाही 66 + 4 होतील. खाली चिन्ह पहा ना, खालच्या चिन्हाला महत्व आहे, वर चलनी. हा मायनसचे पण प्लस झाले. 66 4 70 झाले. x ची किंमत किती आली 70/10. x आलं 7. प्लेस इन इक्वेशन 1 का 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. सांगा पोरं 7 y 4 7 दुनी 14 का मायनस वाय -4 मायनस वाय इकडे ना 14 -4 इकडे ना +4 वाय तिकडे घेऊन जा. वाय 14 आणि 4 किती झाले. वायची किंमत किती आली मग. हे अडचण आहे कोणाला. हा वायची किंमत किती आली नक्की का. मग आता फ्रॅक्शन म्हटलं तर कसं होतं रे बाळांनो. फ्रॅक्शन म्हणजे कसं असतो x/y ना, x/y. x किती आला x किती आलेले 7. y किती रे 18. पहा आता प्रश्नाचं उत्तर 7/18 आहे का बघून घ्या. शाळेतले अवघड जाता नाही प्रश्न, शाळेत शिकवताना अवघड जाता नाही जात. चाललं का अवघड व्यवस्थित करते ना. किती झाले प्रश्न टोटल किती आहे 6 आहे का. करून देतो दोघीच. करू स्टार्ट. कितवा प्रश्न आता 5वा. बघा आता 5वा प्रश्न. टू टाइप ऑफ बॉक्सेस. किती टाईपचे बॉक्स आहे. इकडे एक ट्रक घेतला, त्या ट्रक मध्ये लोडिंग केलं. काय ट्रक मध्ये काय लोडिंग. त्याच्यात काही बॉक्स टाकले असे. काय टाकले बॉक्स. काही मोठे काही छोटे काही असे 2 टाईपचे बॉक्स. काय काही छोटे आणि काही काय मोठे बॉक्स. असं ट्रक
ठीक आहे. हे काय आहे? ट्रक. हे माणूस चालवतोय समजा. ठीक आहे. ठीक आहे, हे चालवत. याचा पॅडल आहे, ब्रेक आहे, ऍक्सिलेटर आहे, हे सायलेन्सर आहे, इथं फ्युल टँक आहे. बॉक्स आहे त्याच्यात दोन टाईपचे. एक ए टाईपचे बॉक्स आहे, हे असे वरचे मोठाले ए, आणि ते छोटे छोटे कोणते बी, छोटे छोटे बी. हे वापिस कोणते ए ए ए ए, परत बी बी बी, असे बॉक्स आहे समजा. हा, ट्रक मध्ये काय आहे? ट्रक काय आहे बोला? आयसर. हा, काय आहे? आयसर. ठीक आहे. आयसर मध्ये आपण माल घेऊन चाललो, टमाटे आणि बटाटे. टमाटे आणि ए मध्ये टमाटे आणि बी मध्ये बटाटे. प्लेस इन ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी किती भाऊची? 10 टन. किती? पहिल्या याच्यात मग लेट बी कन्सिडर असले तर लेट बी कन्सिडर ए टाइप बॉक्स इज एक्स and B type box लगा अंदर. 2 टाइप बॉक्स है ना, having कॅपॅसिटी किती आहे? 10 टन. कॅपॅसिटी आहे 10 टन. कितीची? म्हणजे 10च्या वरती घेऊन जाता नाही. बॉक्स कमी जास्त करा, पण मग कॅपॅसिटी 10 टनची. बॉक्स कमी जास्त करू शकता काय, पण कॅपॅसिटी कितीची आहे? 10 टनचा अर्थ कळतो तुम्हाला? किती किलो? एका टन मध्ये किती असतं? 1000 kg असतं. 1 क्विंटल कळतं तुम्हाला? 100 kg ला 1 क्विंटल म्हणायचं. इथं लिहून द्या तुम्ही. तुम्हाला 100 kg ला 1 क्विंटल म्हणता. काय म्हणता? हा, मग असे 10 क्विंटल म्हणजे किती? 10 क्विंटल म्हणजे 10 गुणिले 100 kg म्हणजे जवळपास 10 क्विंटल. काय 10 गुणिले 100 किती केजी चालते? 1000 kg. आणि 1000 kg ला म्हणता 1 टन. का म्हणता? आपल्याला पाहिजे 10 टन. 10 टन म्हणजे तुम्ही सांगा आता, 10 टन म्हणजे किती रे? 10 गुणिले 1000 kg म्हणजे 10,000 kg. किती? 10,000 kg वाहून घेऊन जात आहे ट्रक माल. किती? मग किती टाईपचे बॉक्सेस आहेत? पहिल्याच्या 150. मी तर लिहायचं 150 टाईप ए टाईप बॉक्स. आणि नंतर किती रे? 100 कोणते रे? बी टाईप. आणि माल किती घेऊन चालले? 10 टन. 10 टन डायरेक्ट लिहून टाकू का? किती 1000 kg रे? 10,000 kg. 10,000 kg. मग 150 ए ला काय म्हणतो आपण? एक्स. बी ला काय म्हणतो आपण? इजिकल टू किती रे? 10,000 ना. याला छोट्या करा इक्वेशनला. काय भाग दू? 50 ने दू का? इक्वेशन डिवाइडेड बाय 50. इक्वेशन डिवाइड बाय 50. जितके छोटे करणार तितके बेस्ट. 150 भागिले 50. 50 त्रिक 150. 50 दुनी 100. 50 दुनी 100 आणि 200. 50 दुनी 100 आणि हे 002. बरं, याला इक्वेशन नंबर काय देऊ आता? 3x प्लस बोला 2y इजिकल टू किती? इथपर्यंत काही अडचण आहे कोणाला? तेवढं सांगा. इथपर्यंत काही अडचण आहे कोणाला? नाही. इथपर्यंत काही अडचण. आता पुढे पहा. मग आता पुढे काय म्हणणं त्यांचं? लोडेड इन द ट्रक. ठीक आहे. इन वेट ऑफ 10 टन. ते पण ठीक आहे. बट वेन 260 बॉक्स ऑफ टाइप ए. आता परत किती टाइपचे बॉक्स आहे रे? अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. पहिली झाली ना, ही पहिली कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. याला काय वाचायचं? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन देतात ना प्रश्न. कंडिशन. नंतर काय म्हणताय? इट वेट ऑफ 10 टन झालं. बट वेन 260 बॉक्स टाइप कोणते रे? ए टाइप. 260 कोणते? ए टाइप. लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेटेड 40 बॉक्स टाइप बी.
चॉईस बॉक्स कोणते आले? बी टाईप. चॉईस बॉक्स बी टाईप. चॉईस बॉक्स कोणते झाले? बी टाईप. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. याला सुद्धा लोड केलं. बर. फाइंड द वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स. फाइंड द, काय विचारलं? प्रश्न बघून घ्या. हेच विचारलं का? हा, वेट. फाइंड द वेट ऑफ इच बॉक्स. हे किती आहे? 260 आहे. पण मला सांगा, पहिले बॉक्स किती होते रे? 150 होते. आणि नंतर किती होते? 100 होते. त्याचं वजन पण 10 टन होतं. हे 260 आणि 40 याचं पण 10 टन राहील ना, कारण कॅपॅसिटी किती ट्रकची? होऊ शकतं ना. एक समजा एकाची शेती आहे, त्याच्यात 150 बॉक्स, 150 कॅरेट निघाले टमाट्याचे आणि 100 कॅरेट लागले बटाट्याचे, आणि दोन्ही भरून 10 टन माल झाला. आणि दुसऱ्या शेतात गेलो आपण, तर ते सगळ्यांचं वेगवेगळं राहील ना. इथं 150 टमाट्याची भेटली, तर इथं 260 टमाट्याचे बॉक्स भेटले कॅरेट, आणि इकडे किती 40 बटाट्याचे भेटले. पण माल किती वाचणार आहे? टन तर तेवढंच वाचणार ना. माल कमी नाही जास्त नाही, माल तेवढाच घेऊन जाणार ट्रक. बरोबर आहे. मग याचं पण 10 टन लिहा. 10 टन म्हणजे तुम्हाला माहिती किती रे? किती हजार केजी? 10,000. किती? मग आता 260 ए ला का अंदार एक्स, 40 ला का अंदा 40 बी ला का अंदा वाय, 10 याला किती भाग देऊ सांग आता? 40 ने भाग देता का? 40 ने जातो पाहत. याला जातो 260 ला. ते पहा 4 25 4 7 24 2 बा 26 ला 4 ने भाग देऊन पाहत. 4 4 7 24 2 उरता. हा 4 25 झाले ना रे. 65 बॉक्स. 65 ना. हा, इक्वेशन डिवायडेड बाय, नाही यार 4 ने केलं तर होतं, पण 40 ने नाही होते. 10 ने करा. मग का 20 ने करता? 20 ने करा. किती? इक्वेशन डिवायडेड बाय 20. इक्वेशन डिवाइड बाय किती? 20. 260 भागिले 20, 40 वाय भागिले 20, 10,000 भागिले किती रे? 20. हे 0 0 कट, बे के बे, बे त्रिक 6, 13x. 0 0 कट, बे दोन्ही 4. हा 0 0 कट, बे 5 10, 0 0 500. अजून संक्षिप्त रूप देता येईल का? 13x + 2y = 500. याच्या पलीकडे काही होईल का? नाही. नक्की याच्या पलीकडे काही होणार आहे का? नाही. याला इक्वेशन नंबर काय म्हणून? याला इक्वेशन नंबर काय सांगा? 3x + 2y = 200. आणि इथं 13x + 2y = 500. सबट्रॅक्शन करू का? चला. हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन काय 2 मायनस करून टाका. काय करा? 13x म्हणून 3 गेले 10x मायनस 2y काय झाले कट. 500 मधून 200 गेले 300 मायनस 300. x ची किंमत काढा. -300 भागिले -10, मायनस मायनस कट, 0 0 कट. x ची किंमत आली 30. x म्हणजे ए टाइप बॉक्स. करे ए टाइप बॉक्स ना. किती आहे? 30. बरोबर आहे का? आता काय y काढायचं ना. प्लेस इन 1. काय ते पण 3x प्लस किती रे? 2y = किती? 200. सांग मग y ची किंमत किती आहे? हा, हे किती काढलं? 3 × 30, 2y हे 200, 30 त्रिक किती झालं? 90 प्लस 2y 200, 2y 200 मायनस 90 किती झाले रे? हा 110. y ची किंमत किती आली? 110 भागिले 2, 55 का केजी. पाच उत्तर आहे का? एक 30 केजी आणि एक 55 केजी. मायनस नाही येत, प्लसच येतं उत्तर. आहे का उत्तर? 30 केजी आणि 55 केजी आहे का? काय मायनस? याच्यात नाही. ते बॉक्स कधी निगेटिव्ह वजनाची नाही राहत ना. बरोबर आहे का? ए टाईप
30 kg आणि बी टाईप 55 kg. आपलं वजन प्लस राहील का मायनस राहील तेवढं सांगा. प्लसच राहील ना. ते बटाटे मायनस मध्ये चालणार आहे का? टमाटे चालणार आहे का मायनस? ठीक आहे. किती झाले आता? किती राहिले? करून देत तेवढं. पण लक्ष द्या याच्याकडे. दोनदा वाचा याला, बोल नका. याच्याकडे दोनदा लक्ष द्या. बाहेर निघ रे. घरी चाललं जायचं. चल. ठीक आहे. पुढचा प्रश्न करू आहे. लक्ष द्या. आता हा जो प्रश्न आहे थोडासा क्रिटिकल प्रश्न आहे. विशाल समजा विशालच्या जागी अजित पवार. काय हे काही डिस्टन्स ट्रॅव्हल करताय बसने. काय नाही बसमध्ये तर VIP लोक बसत नाही. आणि ही बस आहे ST. काय हा विशाल. आणि काही आता एरोप्लेन आहे. आता काय एरो ठीक आहे. असे खिडक्या आहे त्याच्यात असे काही. असा एरोप्लेन. काय एरोप्लेन. इथं मुंबई समजा, इथं बारामती. ठीक आहे. बघा आता ते प्रवास करताय आउट ऑफ 1900 किलोमीटर. किती आहे? 1900 किलोमीटर प्रवास आहे. किती आहे? मग काही बस आहे. बसला आपण कन्सिडर करू बस. आणि काय रे बाजू एरोप्लेन. काय एरोप्लेन. बस इज X, एरोप्लेन इज Y. X प्लस Y. किती किलोमीटर जायचंय? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. नंतर बस ट्रॅव्हल विथ द ॲव्हरेज स्पीड किती? 60ची. मग X भागिले 60 का नाही. आणि त्या प्लेनची स्पीड किती? 700. Y भागिले 700. किती तास लावले? 5. याचा तिरपा गुणाकार करा. 700 गुणिले X म्हणजे 700X. 60 गुणिले Y म्हणजे 60Y. 60 गुणिले 700. दरवाजा उघडा. 5. किती आले? चावी कशाला लागते? तिकडेच राहा ना. इकडे बॅच चालू आहे. 700X प्लस किती? 60Y. 6 7 42. आणि ते किती? 0 1 2 3 इजिकल टू किती तास आहे? 5. 5च तास दिले ना तुम्हाला. ट्रॅव्हलिंग किती करता येते? 5 तास. किती तास आहे? 5 तास. मग आता हे 5 ला इकडे घेऊन जा. 700X प्लस 60Y इजिकल टू 5 गुणिले 42,000. पाच किती झाले? 700X प्लस 60Y. 5 दोन्ही किती झाले? 10. 5 चोक 20 आणि 1 21. किती? 0 3. हे 60 आहे ना. बघा आता काय नाही. काय नाही करता.
बोला. काय न करता एक झिरो ओढून टाका सगळ्यांची. हा इक्वेशन डिवाइड बाय 10 करून टाकू. 10 म्हणजे 700 भागिले 10 आणि इकडे 60 भागिले 10 आणि 21 किती ते हा 4 शून्य आहे का भागिले 10. शून्य कट शून्य कट शून्य कट शून्य कट शून्य कट शून्य कट. अजून छोटं करता येते पहा पहिले. 2 ने भाग देता. 2 ने भाग दिल्यावर 70 भागिले 2 म्हटलं 35. 35 x काय आणि 2 त्रिक 6 3y आणि 2 1 2 शून्य 2 5 10 आणि किती शून्य 2 10,500 बरोबर आहे. आता याच्या खाली तर काही होणार नाही. याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाका. याच्या खाली काही होणार आहे का होतं काही. हा 35x 3y आणि याच्या खाली काही जर होत असेल तर सांगा मला रोख लावून. 35x आता याच्या खाली तर काही होणार नाही. किती आलं तर पहिले किती आलं आपलं 70x नंतर किती झालं 6y. इथे किती आलं 70x होतं ना आणि इथे किती आलं 6y आणि इथे किती आलं एक शून्य कट झाल्यावर किती 2,10,000 होतं का 21,000 21,000 किती 21,000 21,000. नक्की ते 21,000ला 2 ने भाग दिल्यावर किती झाले 10,500 होता ना. किती होता 10,000. बर असं ठेवता का कोणतं इक्वेशन घ्यायचं दोन्ही पैकी कोणतंही चालेल. एक तर एक सारखं करा नाही तर वाय सारखं करा. बोला काय करता. हे 3y झालं ना आता आणि 10,500 झाले. मग याला इक्वेशनला किती डिवाइड केलं इक्वेशन डिवाइड बाय किती 2 किती ने मग इक्वेशन कसं झालं तुमचं ते किती आहे. आता या इक्वेशनला 1 म्हणू याला 2 ने मल्टिपल 3 ने मल्टिपल करून टाकू. किती ने इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 1900 इक्वेशन मल्टिपल बाय 3 किती रे मग x गुणिले 3 3x y गुणिले 3 3y 19 त्रिक किती झाले 57 का 19 त्रिक किती 0 2 याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. मोठे इक्वेशन कोणते 35x प्लस किती 3y 10,000 किती रे 500 10,000 किती ते किती आहे 3x प्लस किती 3y 5,700 किती हा 6 आहे. सबट्रॅक्शन करा 32x 3y कट शून्यातून 0 शून्यातून 0 15तून 7 गेले 8 10तून 6 गेले 4 x इज इक्वल टू 4800 भागिले 3200 मग 16 दोन्ही 32 16 त्रिक 48 300 बे कबे बे कबे बे 5 10 x ची किंमत आली 150. पुट प्लेस इन इक्वेशन 1 मध्ये करा. काय ते x प्लस वाय इज इक्वल टू किती 1900 ना मग x किती 150 प्लस वाय 1900 y इज इक्वल टू 1900 मायनस 150 सांगा 1900 मधून 150 मायनस करा ना किती 1750 आहे का पहा आन्सर. हा आन्सर पहा ना 150 बसने गेला 150 किलोमीटर काय ट्रॅव्हल बाय बस अँड 1750 किलोमीटर ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. मग एरोप्लेन आता मान्य अजित पवार साहेब
150 किलोमीटर बसने ट्रॅव्हलिंग केलेलं आहे आणि 1750 किलोमीटर काय ट्रॅव्हलिंग केलं एरोप्लेन. कळालं का? चांगला प्रश्न आहे ना. इथं तुमचं पहिला चॅप्टर संपला. कळालं? किती चॅप्टर आहे आपल्याला टोटल? 6 आहे का? त्याच्यातला आत्ताशी पहिला चॅप्टर झाला. ठीक आहे, सगळे चॅप्टर तुम्हाला कळाले? काही डाऊट कोणाला नाही? थँक्यू, धन्यवाद. मी दररोज लेक्चर करताय, बघताय, याबद्दल प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन, प्राईड रायडर सर, तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते.